अखेर लाडक्या बहिणींसाठी जी.आर. आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या लाभार्थी महिला होत्या ते कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते की आम्हाला हे पैसे कधी जमा होणार आहे, आमचे निधी वितरण कधी होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण पहिला जी.आर. आलेला आहे। तर महाराष्ट्र शासन अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा जी.आर. आहे। तर हा जो जी.आर. आहे तो कोणत्या विभागाकडून आलेला आहे पाहू शकता तुम्ही। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 9 सप्टेंबर 2025 रोजी आलेला, म्हणजे आजच आलेला हा जी.आर. आहे। तर पहिली आपली जी प्रोसेस आहे, जो पहिल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होते की जे हप्ता वितरण होण्याआधी 2 ते 3 जी.आर. निघतात व यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सुद्धा एक पहिला जी.आर. येत असतो। तर त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पाहू शकता तुम्ही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3/2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण हे सर्व इथे दिलेलं आहे। अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लेखाशाखाली इथे जवळजवळ 3960 कोटी इतका नियतव्यय मंजूर झालेला आहे। तर वित्त विभागाच्या संदर्भातील योजनेच्या परिपत्रकामुळे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे 2025 या महिन्याचे आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशाखाली 344.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। अखेर जो सामाजिक न्याय व विभाग आहे, सामाजिक न्याय व कल्याण विभाग आहे, त्यांच्या मार्फत हा निधी वितरित करण्यात आलेला आहे व आता पुढील जे काही निधी आहे ते सुद्धा आता महिला व बाल विकास विभागाला मिळणार आहे व त्यानंतर लाडक्या बहिणींना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचे आर्थिक लाभ म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। पण सरकारला एकच विनंती आहे, पुढील जो जी.आर. येईल त्यामध्ये नक्कीच येते 2 महिन्याचे तरी पैसे आपल्या खात्यात यायला पाहिजे आहे, कारण सणासुदीचे दिवस आहेत व महिलांना नक्कीच गरज आहे। सप्टेंबर महिन्याचे सुद्धा पहिला आठवडा संपलेला आहे, नक्कीच सप्टेंबर महिन्यात सुद्धा पैसे जमा व्हायला पाहिजे आहे। सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे। सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांना विहित पद्धतीने काटकसरीचा उपयोजना करून खर्च करावा। सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी। तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेला खर्चाचा अहवाल लेखाशीर्षणीय, उपलेखाशीर्षणीय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनीय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी। तर प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हे पैसे महिला व बाल विकास विभागाला मिळावे असं सुद्धा सांगितलेलं आहे। तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे। नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता लवकरच जमा होणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।